सरकारी जमिनीवर तुमचं घर आहे का? किंवा तुमच्या शहरात अशी घरं आहेत का जी अनेक वर्षापासून सरकारी जमिनीवर उभी आहेत? सरकारी जमिनीवर तुमचं घर आहे आणि तुम्हाला वाटतंय की आता लगेच मालकी हक्क मिळणार आहे कारण की एक अधिकृत घोषणा झालेली आहे. थांबा, आधी ही संपूर्ण बातमी ऐका, नंतर निर्णय घ्या. कारण हा अंतिम निर्णय नाही, ही सध्या एक घोषणा आहे. तर आजची बातमी लाखो कुटुंबासाठी आयुष्य बदलणारी ठरू शकते. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब देखील करायचं आहे. नमस्कार मित्रांनो, ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. सकाळमध्ये घोषणा केली आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलेलं आहे की 1 जानेवारी 2011 पूर्वी सरकारी जमिनीवर जी निवासी घरे झाले आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम राज्य सरकार हाती घेऊ शकतं. इथे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, हा अंतिम शासन निर्णय अजून आलेला नाही. ही सध्या घोषणा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा करून मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यानंतर अधिकृत शासन निर्णय त्या ठिकाणी येऊ शकतो. प्रक्रिया पुढे जाईल, पण अजून अधिकृत GR आलेला नाही. तर बावनकुळे यांच्या घोषणेनुसार यासाठी पात्र कोण असणार आहे, तर 2011 पूर्वीची निवासी घरे या ठिकाणी विचारात घेतली जाणार आहेत. नागरिकांना व्यक्तिगत प्रॉपर्टी कार्ड देण्याची मोहीम राबवली जाणार आहे. 1 जिल्हा 1 नोंदणी संकल्प त्या ठिकाणी असणार आहे. 60 अत्याधुनिक नोंदणी कार्यालये सुरू करण्याचा विचार त्या ठिकाणी आहे. प्रलंबित प्रकरण 3 महिन्यात निकाली काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाणार आहे आणि महसूल विभागाची सेवा व्यवस्था त्या ठिकाणी उंचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मित्रांनो, अनेक कुटुंब वर्षानुवर्ष सरकारी जमिनीवर राहत आहेत. त्यांच्याकडे अधिकृत कागद नसल्यामुळे कायम असुरक्षितता त्या ठिकाणी असते. म्हणून ही घोषणा त्यांच्यासाठी एक दिलासादायक असणार आहे. पण लक्षात ठेवायचं आहे की हा अंतिम निर्णय नाही. अंतिम निर्णय मंत्रिमंडळ मान्यतेनंतरच होणार आहे. म्हणून आत्ताच कुणी घर पक्क झालं असा समज करू नका. अधिकृत शासन निर्णय, अटी, पात्रता, अर्ज प्रक्रिया हे सर्व मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर स्पष्ट होणार आहे. ही एक महत्त्वाची माहिती आहे. तुम्हाला अधिकृत निर्णय येईपर्यंत थांबायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे ज्यांचं घर सरकारी जमिनीवर आहे. लाईक करायचं आहे आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलेला असेल तर जाताना सबस्क्राईब करून आपल्या चॅनलला सपोर्ट करायचा आहे. धन्यवाद.